स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. भाजपच्या नागेवाडी गटातील बंडखोर उमेदवाराचा शिवसेनेला पाठिंबा. हिंगणघाटे गावातील खेळीनं तालुक्यातील वातावरण बदललं. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUवाडी प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या निमित्तानं नागनाथनगर जिल्हा परिषद गटातील व हिंगणघाटे गावातील भाजपच्या बंडखोर उमेदवार सीताबाई बाळासो मोहिते तसेच सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य शंकरनाना मोहिते यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाच्या उमेदवार शीतल अमोल बाबर व सुवर्णा प्रशांत भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना शंकरनाना मोहिते म्हणाले की स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्यानंतर आमदार सुहासभैया बाबर व अमोलदादा बाबर यांनी विकासाचा रथ अधिक गतीनं पुढे नेला. हाच विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा पाठिंबा जाहीर करतोय. अमोलदादा बाबर म्हणाले की ज्या विकासासाठी शिवसेना पक्षावर व उमेदवारांवर विश्वास दाखवलाय तो आम्ही नक्कीच सार्थ करू. अनिल भाऊंचे संस्कार घेऊन तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय घेऊन शिवसेना पक्षाची वाटचाल सुरू आहे. त्यासाठी दिलेला हा पाठिंबा बळ देणारा ठरेल. यावेळी हिंगणघाटे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक 2026 निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण हिंगणघाटेमध्ये एक छोटासा पाठिंब्याचा कार्यक्रम जरी छोटा असला तरी पाठिंबा मोठा आहे आणि तो महत्वाचा आहे. त्याला कारण असं आहे, नाना आज उपस्थित तुम्ही गावचे सर्व नेते मंडळी, आज कोणाचं नाव घेत नाही, सगळेच नेते आहेत. सोसायटी चेअरमन, सर्व संचालक, सरपंच मॅडम, सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे, बाकी सगळेच नेते आहेत उपस्थित. सर्व एक सोडून बंधू आणि भगिनी. त्याचं कारण असं आहे की नाना मुळातच भावांची शिकवण अशी होती, तो आपलं पहिल्यापासून संस्कृती अशी आहे की आपल्या भागातली गारडी, गानवड, हिंगणघाटे, नागेवाडी, चिखलगाव ही 2-4 गावं अशी आहेत यांना कधी आपण वेगळंच मांडलेलं नाही आणि ते कधी आपल्याला वेगळं वाटलेलं पण नाही. राजकारणात, कुटुंबात कदाचित थोडे मतभेद होत असतात, तसे आपल्या गावचे झाले असते, पण कधी शत्रुत्वाचे मतभेद आपल्यात कुणाचे तुमच्या कुठल्या गावात झालेले नाही. त्यामुळं मला असं वाटतं की मी जो आज आपल्याला हिंगणघाटेच्या ग्रामस्थांनी पाठिंबा दिला, ताईंनी स्वतःची उमेदवार असताना पाठिंबा दिला, पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो. एक चांगल्या पद्धतीचा विकास आपल्या गावचा व्हावा म्हणून त्यांनी तो पाठिंबा दिलेला आहे. मी तुम्हाला खात्री देतो की नाना तुम्ही आणि बऱ्याच जे काही लोक बोलले किंवा ताई बोलल्या की काय त्यांच्या अपेक्षा तुम्ही व्यक्त केल्या विकास कामाच्या. मी ज्यावेळेला पहिल्यांदा सरपंचांनी आम्ही चर्चा केली, सरपंचांनी सुद्धा फक्त विकास व्हावा गावचा हीच भूमिका मांडली. मग पुन्हा आम्ही काय लोक बसलो, काही लोक आमच्या आधी चर्चा झाली की विकासाच्या दृष्टीनं गावात देखील मुलं काही चुकीचं नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात जो आपला नाना बॅकलॉग आहे 3 वर्षाचा, तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की 3 वर्षाचा बॅकलॉग आपण 2 वर्षात पूर्ण भरून काढू आणि आपल्या जो तुम्हाला अपेक्षित आहे, जो तुम्हाला विकासाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या सर्व केल्याची खात्री देतो. आणि जास्त वेळ तुमचा न घेता आणि माझा पण न घालवता, मला दुसरी जायचं असल्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ तुमचा घालवत नाही, पण 7 तारखेला निवडणूक आहे. आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे. एका मशीनवर 2 मतदान करायचं आहे. वरच्या बाजूला जिल्हा परिषदचं आणि खालच्या बाजूला पंचायत समितीचं. पंचायत समिती उमेदवार तुम्ही सांगितलं, पण पंचायत समिती उमेदवारी ही सभापती पदाची आपल्या गटात मोठा विषय घरातलीच आहे उमेदवारी. पण त्या ताकदीनं सभापती करायचंय आपल्याला आपल्या तालुक्याचा, त्या ताकदीनं तुम्ही निवडून द्यावं आणि दोन्ही मतदान फक्त धनुष्यबाण बघून मतदान करावं. आणि ते करत असताना तुमच्या सर्व गोष्टीला अनिल भाऊनी सांगितल्याप्रमाणे येणारा प्रत्येक माणूस, येणारा प्रत्येक मतदार ह्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे हे समजून आम्ही काम करू एवढी तुम्हाला खात्री आणि ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.